गुड मॉर्निंग स्टुडंट. मी रुपाली भामरे फ्रॉम प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल, युअर मराठी टीचर. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रतिभा इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकत आहात. तर भाजी घ्या भाजी या कवितेतून आपल्याला काय शिकायला मिळतं? तर भाज्यांचे महत्त्व किंवा भाज्यांचे फायदे आपण शिकू शकतो. तर मागच्या तासाला आपण भाजी घ्या भाजी ही पोएम किंवा कविता अभ्यासली होती आणि भाज्यांपासून काय काय मिळतं, भाज्यांचे रंग कोणकोणते असतात, भाज्या कोणकोणत्या असतात ते आपण मागच्या तासाला बघितलं. आता आपण त्याची फक्त रिव्हिजन करून घेणार. म्हणजेच काय, तर भाजी घ्या भाजी, कांदे बटाटे खाणारे होतील लठ्ठे मुठ्ठे, रसाळ पिकले टोमॅटो लाल, खाणाऱ्यांचे फुगतील गाल. म्हणजेच काय, या कवितेतून एक भाजीवाला असतो, तो आपल्याकडे येत असतो बघा. सोसायटीमध्ये तुमच्या भाजीवाला येत असतो, कॉलनीमध्ये. आता करोना व्हायरसमुळे आपण बाहेर जात नाही, त्यामुळे तो भाजीवाला येतो आणि आपण त्याच्याकडनं भाजी खरेदी करतो. मग या कवितेमध्ये तसंच एक आहे की भाजीवाला आलेला आहे आणि भाजी घेण्यासाठी तो आपलं भाज्यांचं महत्त्व सांगत आहे किंवा आपल्या भाज्या कशा चांगल्या आहेत तो ते पटवून देत आहे. म्हणजेच तो त्याचा इमेज बनवत आहे किंवा त्याच्या भाज्यांविषयी तो खूप वेगळ्या प्रकारे तो महत्त्व सांगत आहे. तो सांगतो आहे की भाजी घ्या भाजी, कांदे बटाटे, की मी भाज्या आणल्या आहेत, त्यात कांदे बटाटे आहे, ते तुम्ही जर खाल्ले तर तुम्ही खूप लठ्ठे मोठे व्हाल, म्हणजेच तुम्ही खूप जाडजूड व्हाल कांदे बटाटे खाऊन. नंतर तो सांगतो आहे रसाळ पिकले टोमॅटो लाल, खाणाऱ्यांचे फुगतील गाल. तो म्हटला आहे की माझ्याजवळचे जे टोमॅटो आहेत ते खूप छान आहेत आणि त्याच्यात खूप रस आहे, ते लाल रंगाचे आहेत आणि ते खाऊन तुमचे गाल असे मस्त फुगतील किंवा मोठे होतील. अशा प्रकारे तो याचे महत्त्व पटवून देत आहे. तर तो आपल्याला सांगत आहे भाजीवाला की रसाळ पिकले टोमॅटो लाल, खाणाऱ्यांचे फुगतील गाल. तो असं आपल्याला सांगत आहे. तर अशा प्रकारे तो आपल्या भाज्यांचं महत्त्व सांगत आहे. तो पुढे काय सांगतो आहे बरं का, आपण ते आता बघूयात. तो पुढे काय सांगतो आहे, तर गावठी गाजर ताजे मुळे, खातील त्यांचे सुंदर डोळे, लुसलुशीत घ्या कोवळी काकडी, खाणार पोत होतील तगडी. म्हणजे तो काय सांगतो आहे, तर गावठी गाजर ताजे मुळे म्हणजे आपल्याकडचे जे गाजर आहे ते खूप ताजे आहे असे तो आपल्याला सांगत आहे. तर गावठी गाजर, गावाकडचे गाजर असतात किंवा गावठी गाजर असतात ते तो आपल्याला सांगत आहे. तर गावठी गाजर ताजे मुळे, खाणाऱ्यांचे सुंदर डोळे असे तो आपल्याला सांगत आहे. नंतर काय सांगतो आहे तो, लुसलुशीत घ्या कोवळी काकडी, खाणारी पोरं दिसतील तगडी. म्हणजेच तो म्हणतो आहे की माझ्याकडची जी काकडी आहे ती खूप छान आहे, खूप मऊ आहे आणि ती लुसलुशीत आहे, ती खाऊन मुलं सगळे तगडी होतील, म्हणजे त्यांची तब्येत ही छान होईल, तर त्यांच्या हेल्थ ही खूप सुंदर राहील. तर त्याच्याकडची गावठी गाजर खाऊन आपण छानपैकी सुदृढ शरीराचे होऊ आणि ती कोवळी काकडी ही शरीराला खूप छान आहे आणि त्यामुळे डोळेही खूप छान असतील. जे त्यांचे टोमॅटो आणि गाजर काकडी खातील त्यांचे डोळे खूप छान असतील. गाजरला आपण काय म्हणतो, कॅरेट. त्याचा रंग कोणता असतो, तर लाल असतो, कधी ऑरेंजही असू शकतो. तर गाजर खाल्ल्यामुळे किंवा काकडी खाल्ल्यामुळे आपल्याला खूप छानपैकी डोळे, आपले सुंदर सुंदर डोळे होतात. तर पुढचं काय आहे आपलं, तर आता आपण पुढचं काय आहे ते बघूयात. तर पुढचं आहे आपलं, खा हो हिरवी मिरची माठ, खा हो हिरवी करडई माठ, लेचे पेचे होतील टाट. म्हणजेच तर आपल्याला काय सांगण्यात येत आहे, तो भाजीवाला काय सांगतो आहे, हिरवी मिरची तुम्ही खा, करडई खा, माठ खा. म्हणजे या कोणत्या रंगाच्या भाज्या आहेत, तर या हिरव्या रंगाच्या भाज्या आहेत. करडई हिरव्या रंगाची असते, माठ ही हिरवी आणि लाल दोन प्रकारची असते. हिरवी तर मिरची ही हिरवी असते, तसेच लालही असू शकते. लेचे पेचे होतील ताट. म्हणजेच आपण हे जे आपले कमकुवत स्नायू आहे किंवा जे दुबळे स्नायू आहेत ते खूप असे भरून निघतील किंवा ताठ होतील. पाठीचा कणा ज्यांचा मोडलेला आहे ते ताठ होतील किंवा कमकुवत जे स्नायू आहे, जे बळकट नाही आहे ते बळकट होतील, ही मिरची करडई आणि माठ खाल्ल्यामुळे, असा तो आपल्याला भाजीवाला सांगतो आहे.
तसंच तो काय सांगतो आहे अजून, दुधी भोपळा कोबी फुलवर खाऊन झोपाल खुशाल तासभर. म्हणजे त्याच्याकडचा जो दुधी भोपळा आहे, कोबीची भाजी आहे, फ्लावरची भाजी आहे, ती खाऊन आपण 1 तास तर झोपू शकतो आरामात. म्हणजे त्याच्याकडचा भाज्यांची तो प्रशंसा करत आहे किंवा तो त्याच्या भाज्यांविषयी महत्त्व किंवा माहिती सांगत आहे की दुधी भोपळा खाल्ल्याने, कोबी फुलवर म्हणजे कॅबेज आणि फ्लावर खाल्ल्याने तुम्ही 1 तास तर आरामात झोपू शकता. परत तो काय सांगतो आहे, भाजी घ्या भाजी शेवग्याच्या शेंगा आजी आली आजी थांबवा रे दंगा. जसं भाजीवाला येतो की नाही किंवा भाजीवाली बाई येत असते, तर आपण कसं म्हणतो, मुलं खेळत असतात पटांगणामध्ये, तर भाजीवाला आल्यावर आपण दंगा करायचं थांबवतो. काय म्हणतो की भाजीवाला आलाय, आता आपण दंगा करायचा नाही, आता आपण दंगा थांबवायला पाहिजे. भाजीवाल्याकडे कोणकोणत्या भाज्या आहेत आपण लगेच त्या बघायला जात असतो आणि आपली आई भाजी घेते. कधी कधी तुम्ही मार्केटमध्ये हे तुमच्या आईसोबत जात असाल. म्हणजेच काय, तर भाजी घ्या भाजी शेवग्याच्या शेंगा. तर शेवग्याच्या शेंगा अशा लांब लांब असतात, त्यांची भाजी तुम्ही खाल्ली असेल, त्या खूप पौष्टिक असतात. आणि शेवग्याच्या शेंगा तो भाजीवाला घेऊन आला आहे. आजी आली आजी थांबवा रे दंगा, की आजी आली आहे भाजी घेण्यासाठी, तर तुम्ही आता दंगा थांबवा, असं तो आपल्याला सांगत आहे. दुधी भोपळा कोबी फुलवर खाऊन झोपाल खुशाल तासभर. भाजी घ्या भाजी शेवग्याच्या शेंगा आजी आली आजी थांबवा रे दंगा. म्हणजे तो आपल्या भाजीचे महत्त्व पटवून सांगत आहे. तर अशा रीतीने आपण भाजी घ्या भाजी ही कविता अभ्यासली. आणि आपण काय अभ्यासलं अजून, तर या कवितेमध्ये भाजीवाल्याने आपल्या भाजीसाठी कांदे बटाटे, कोणकोणत्या भाज्या आणल्या आहेत त्याने, कांदे बटाटे काकडी गाजर कोबी फुलवर दुधी भोपळा हिरवी मिरची करडई माठ कांदे लसूण तसंच शेवगाच्या शेंगा असे वेगवेगळं त्याने भाज्यांची टोपली आणली आहे. आणि त्याचे महत्त्व तो पटवून देताना आपल्याला सांगत आहे की ह्या भाज्या घ्या की तुम्ही वेगवेगळे तुमचे स्नायू बळकट होतील, तुमचे शरीर सुदृढ होईल. भाजी घ्या भाजी कांदे बटाटे खाणारे होतील लठ्ठे मुठ्ठे, रसाळ पिकले टोमॅटो लाल, खाणाऱ्यांचे फुगतील गाल, गावठी गाजर ताजे मुळे, खातील त्यांचे सुंदर डोळे, लुसलुशीत घ्या कोवडी काकडी, खाणार पोरं दिसतील तगडी, खा हो हिरवी मिरची करडई माठ, द्यायचे ते होतील ताट, दुधी भोपळा कोबी फुलवर खाऊन झोपाल खुशाल तासभर. भाजी आ भाजी शेवग्याच्या शेंगा आजी आली आजी थांबवा रे दंगा. तर अशा रीतीने आपण भाजी घ्या भाजी ही पोएम अभ्यासली. आणि या पोएममधून किंवा या कवितेतून आपल्याला आपल्या शरीरासाठी व्हिटॅमिन देणारी भाजी कोणती असते हे आपल्याला समजलं. आणि डोळ्यांसाठी काय आवश्यक असतं तेही आपल्याला समजलं. आणि आपली तब्येत जाडजूड लठ्ठे मोठे आपण कशाने होऊ, कांदे बटाट्याने, तेही आपल्याला समजलं. तर आता तुम्ही काय करायचं आहे, वेगवेगळ्या रंगाच्या भाज्या तुम्ही आता बघितल्याच आहे. तर तुम्ही या भाज्यांचे कोणकोणते फायदे होतात ते मला तुम्ही नंतर सांगायचं आहे. आणि आता आपण ह्या भाजी कवितेची क्वेश्चन आन्सर लिहून घेणार आहोत. तर तुम्ही ते माझ्यासोबतच लिहायचे आहे. चला तर आता आपण चला. तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण भाजी घ्या भाजी ही कविता अभ्यासली किंवा पोएम अभ्यासली. तर आता आपण तिचे क्वेश्चन आन्सर लिहून घेत आहोत. तुम्ही माझ्यासोबतच लिहायचं आहे. पण आता नाव टाकूया. 4 नंबर, भाजी घ्या भाजी. भाजी तुम्हाला सगळ्यांना किती आवडते आणि किती पौष्टिक असते. भाजीच म्हणजेच काय, व्हेजिटेबल. तर याचे आपण भाजी घ्या भाजी या पोएमचे आपण हार्ड वर्ड्स लिहून घेणार आहोत. आणि आता आपण त्याला सुरुवात करणार आहोत. आपला पहिला वर्ड्स आहे म्हणजे आपण काय लिहित आहोत, शब्दार्थ. तर आता आपण लिहिणार आहोत शब्दार्थ. तर आपला पहिला वर्ड्स आहे रसाळ. रसाळ. ठीक आहे. रसाळ म्हणजे काय, तर रसदार म्हणजे ज्युसी, ज्याच्यामध्ये लिक्विडचं प्रमाण जास्त म्हणजे पाण्याचं प्रमाण जास्त असतं. म्हणजेच काय, रसाळ. त्याला आपण काय म्हणतो, रसदार. रसदार म्हणजे ज्युसी. हे बघा,
पहिला शब्द आहे आपला रसाळ म्हणजे ज्युसी. पुढचं आहे आपलं लुसलुशीत. लुसलुशीत घ्या कोवडी काकडी, आहे की नाही पोएममध्ये. तर तो म्हणजेच काय, लुसलुशीत म्हणजेच अत्यंत कोवळा. तर आपण काय लिहिणार आहोत, लुसलुशीत. तुम्ही माझ्यासोबतच लिहायचं आहे. लुसलुशीत म्हणजेच अत्यंत कोवळा. अत्यंत कोवळा. त्यालाच आपण फ्रेश पण फ्रेश किंवा ताजी ताजी भाजी घेतो की नाही घेताना, म्हणजेच काय तर अत्यंत कोवळी म्हणजेच फ्रेश. पुढचं लेचे पेचे. लेचे पेचे म्हणजेच काय, लेचे पेचे म्हणजेच काय तर दुबळा किंवा वीक. दुबळा त्यालाच आपण म्हणायचं वीक. WEAK वीक. लेचे पेचे म्हणजे लेचे पेचे होतील ताट, असं आहे की नाही. म्हणजेच काय की तुमचे लेचे पेचे म्हणजे तुमचे जे दुबळे स्नायू आहे ते ताट होतील, असं याचा अर्थ आहे. नंतर आहे तुमचं लठ्ठ. आपण बघा एखादा लठ्ठ किंवा जाड मुलगा असेल तर त्याला आपण काय म्हणतो, हा बघा किती मोठो आहे, किती जाड आहे. लठ्ठ म्हणजेच काय, जाड. त्याला आपण काय म्हणतो, फॅट. हे बघा लठ्ठ म्हणजेच जाड किंवा फॅट. पुढचं आहे आपलं दंगा. दंगा म्हणजे तुम्ही मुलं स्कूलमध्ये असताना किती दंगा करतात, म्हणजेच गोंधळ. गोंधळ घालतात की नाही, डिस्टर्बन्स म्हणजे दुसऱ्यांना डिस्टर्ब करत असतात. त्यालाच आपण काय म्हणायचं, दंगा म्हणजेच गोंधळ. बघा गोंधळ त्यालाच आपण डिस्टर्बन्स म्हणतो. डिस्टर्बन्स. ठीक आहे. तर हे आपले झाले हार्ड वर्ड्स म्हणजे कठीण शब्दांचे अर्थ. भाजी घ्या भाजी, भाजी घ्या भाजी, या कवितेतले हे हार्ड वर्ड्स आहे. तर तुम्ही ते लिहून घ्या. तर आता आपण विद्यार्थी मित्रांनो, आता आपण कठीण शब्दांचे अर्थ लिहू. आता आपण विरुद्धार्थी शब्द लिहूया. तुम्ही माझ्यासोबतच लिहायचं आहे. विरुद्धार्थी म्हणजे अपोजिट वर्ड्स. ओके. आपण आता काय लिहिणार आहोत, अपोजिट वर्ड्स. तर पहिला आपला अपोजिट वर्ड्स आहे लठ्ठ. तर मला सांगा लठ्ठ याचं अपोजिट वर्ड्स काय असेल. अपोजिट वर्डचं सिम्बॉल द्यायचं. तर आता आपण लठ्ठ याला लठ्ठ म्हणजे काय, तर आपण शब्दार्थामध्ये बघितलं की जाड, फॅट. तर त्याचा विरुद्धार्थी शब्द काय, तर बारीक किंवा वीक. आपण त्याचा विरुद्धार्थी शब्द लिहू शकतो बारीक. अजून त्याला दुसरा एक शब्द आहे कृश म्हणजेच बारीक. तर लठ्ठ आणि बारीक. ताजे. आता आपण ताजे अन्न बनवतो म्हणजेच काय, आज बनवलेलं अन्न ताजं आणि काल बनवलेलं अन्न कोणतं तर शिळं. ताजेच्या विरुद्धार्थी शब्द काय आहे, शिळे. हे बघा दिसतंय तुम्हाला, ताजे त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे शिळे. तर पुढचा आहे आपला तिसरा शब्द सुंदर. तर सुंदर, तर एखादी वस्तू आपल्याला खूप आवडत असेल, ती किती सुंदर दिसते, आपण म्हणतो अरे वा किती सुंदर मुलगी आहे, सुंदर. आणि नंतर एखादी मुलगी गोरी गोमटी असेल, ती सुंदर असेल, आणि एखादी काळी असेल किंवा सावळी असेल तर आपण तिला एवढं बोलत नाही किंवा त्याला म्हणतो आपण कुरूप.
कुरूप, म्हणजेच विरुद्धार्थी शब्द आहे त्याला कुरूप, सुंदर कुरूप. तर विरुद्धार्थी शब्द आणि शब्दार्थ आता आपण लिहून झालेले आहेत. तर आता आपण पुढचा प्रश्न बघणार आहोत. तो म्हणजेच काय, तर एका वाक्यात उत्तरे लिहा. आता आपण ते लिहिणार आहोत. तुमचं झालंच असेल ना लिहून. आपण पुढे जायचं आता. तर आता आपण एका वाक्यात उत्तरे लिहा हा प्रश्न बघणार आहोत. प्रश्न लिहूया. एका वाक्यात उत्तरे लिहा. पहिलं हे बघा विद्यार्थी मित्रांनो, तर आता एका वाक्यात उत्तरे आपल्याला लिहायचं आहे. म्हणजे आपली भाजी घ्या भाजी या पोएमची कवितेचा आपण शब्दार्थ आणि अपोजिट वर्ड्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द लिहिले. आता एका वाक्यात उत्तरे लिहून बघूयात. तर तुम्ही माझ्यासोबतच ते लिहून घ्यायचे आहे. तर आता आपण सुरुवात करूया. पहिलं आहे आपलं, टोमॅटो कोणत्या रंगाचे असतात? टोमॅटो कोणत्या रंगाचे असतात? सांगा बरं का, तुम्हाला माहिती आहे का की टोमॅटोचा रंग कोणता असतो? क्वेश्चन मार्क. टोमॅटोचा रंग कोणता असतो तुम्हाला माहिती आहे का? तर टोमॅटो लाल रंगाचे असतात. व्हेरी गुड. टोमॅटो लाल रंगाचे असतात. हो की नाही? टोमॅटो लाल रंगाचे असतात. एक लाईन सोडून दुसरं लिहायचं आहे. तर टोमॅटो कोणत्या रंगाचे असतात? टोमॅटो लाल रंगाचे असतात. हे बघा, लिहिलं की नाही आपण? टोमॅटोचा रंग असतो लाल. लिहून घ्या, टोमॅटो लाल रंगाचे असतात. आपला दुसरा आहे काकडी कशी असते? क्वेश्चन मार्क. तर विद्यार्थी मित्रांनो, काकडी कशी असते सांगा बरं का. तर काकडी कशी असते? तर लुसलुशीत घ्या कोवळी काकडी. म्हणजेच काय, काकडी लुसलुशीत असते. काकडी लिहून घ्या तुम्ही. लुसलुशीत असते. हे बघा, काकडी लुसलुशीत असते. आपला दुसरा प्रश्न आहे. आता पुढचा आपला तिसरा प्रश्न कोणता आहे? तर तिसरा आपला प्रश्न आहे, गाजराचा रंग कोणता असतो? गाजराचा रंग कोणता असतो? क्वेश्चन मार्क. तर गाजराचा रंग कोणता असतो? आपल्या घरी गाजर असतं की नाही, आपण ते बघितलंच असेल. तर गाजराचा रंग हा लाल असतो. गाजराचा रंग लाल असतो. बघा किती छान आहे विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला फक्त रंग विचारला आहे तर किती सोपं. तर अशा रीतीने आपण गाजराचा रंग हा लाल असतो. ठीक आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. तर चौथा प्रश्न आपला कोणता आहे? तर चौथा प्रश्न आहे आपला, कांदे बटाटे खाल्ल्याने आपण कसे होतो?
तर आपण ते लिहूया. कांदे, बटाटे खाल्ल्याने आपण कसे होतो? क्वेश्चन मार्क. तर याचा आन्सर आपण लिहिणार आहोत. कांदे बटाटे खाल्ल्याने आपण कसे होतो? तर कांदे बटाटे माझ्यासोबत लिहायचं आहे. खाल्ल्याने आपण कसे होतो? लठ्ठे मुठ्ठे. लठ्ठे मुठ्ठे. कांदे बटाटे खाल्ल्याने आपण लठ्ठे मुठ्ठे होतो, हो की नाही? नंबर 5. तर कांदे बटाटे खाल्ल्याने आपण लठ्ठे मुठ्ठे होतो. पुढचा प्रश्न आहे आपला, आधी हे लिहून घ्या. कांदे बटाटे खाल्ल्याने आपण कसे होतो? तर कांदे बटाटे खाल्ल्याने आपण लठ्ठे मुठ्ठे होतो. पुढचा प्रश्न आहे आपला, डोळे कशाने सुंदर होतात? कशाने सुंदर होतात डोळे? सांगा बरं. तर आपण डोळ्यांसाठी सॅलड खायला पाहिजे. सॅलड कशापासून बनतं? तर गावठी व ताजे गाजर खाल्ल्याने. तर डोळे गावठी व ताजे गाजर खाल्ल्याने डोळे सुंदर होतात. आपण काय लिहिणार आहोत? गावठी व ताजे गाजर. ठीक आहे. गावठी व ताजे गाजर खाल्ल्याने डोळे सुंदर होतात. आहे की नाही छान? डोळे कशाने सुंदर होतात? गावठी व ताजे गाजर खाल्ल्याने डोळे सुंदर होतात. हा आपला आहे 5वा प्रश्न. तर गावठी व ताजे गाजर खाल्ल्याने डोळे सुंदर होतात. हा आहे आपला 5वा प्रश्न. आता आपण एका वाक्यात उत्तरे लिहा. हे संपवलं आहे. तर पुढचा आपला प्रश्न कोणता असणार आहे? तर पुढचा प्रश्न आपला आहे कोणता? तर पुढचा आहे 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. तर आता आपण तो लिहून घेणार आहोत. प्रश्न आहे 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. हे बघा, 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. म्हणजेच आता आपण एका वाक्यात उत्तर लिहिलं तर आता आपलं उत्तर थोडं मोठं असणार आहे, म्हणजे 2-3 वाक्यात असणार आहे. तर त्याच्यातला पहिला प्रश्न आपण लिहून घेणार आहोत. भाजी खाल्ल्यामुळे होणारे फायदे लिहा. तर सांगा बरं का, कोणते कोणते भाजी खाल्ल्यामुळे फायदे होतात? तर भाजी खाल्ल्यामुळे होणारे फायदे लिहा. आन्सर, भाजी खाल्ल्यामुळे होणारे फायदे लिहा. तर आता आपण याचं आन्सर लिहिणार आहोत. भाजी खाल्ल्यामुळे कोणकोणते फायदे होतात? तर भाजी खाल्ल्यामुळे आपण लठ्ठे मुठ्ठे होतो. आपण लिहूया, भाजी
खाल्ल्यामुळे आपण लठ्ठे मुठ्ठे लठ्ठे मोठे होतो. हे बघा, भाजी खाल्ल्यामुळे आपण लठ्ठे मोठे होतो. तसंच अजून काय होतं, तर आपले गाल फुगतात. गाल फुगतात. ठीक आहे. भाजी खाल्ल्यामुळे आपण लठ्ठे मोठे होतो आणि गाल फुगतात. नंतर डोळे सुंदर होतात. डोळे सुंदर होतात. अजून काय होतं, शरीर सुदृढ होते. भाजी खाल्ल्यामुळे आपण लठ्ठे मोठे होतो, गाल फुगतात, डोळे सुंदर होतात आणि शरीर सुदृढ होते. शरीर सुदृढ होते. तसंच लेचेपेचे ताठ होतात. काय होतं, लेचेपेचे ताठ होतात. आणि काय होतं, खूप शांत झोप येते. खूप शांत झोप येते. भाजी खाल्ल्यामुळे फुल स्टॉप. ओके. भाजी खाल्ल्यामुळे होणारे फायदे लिहा. तर आपलं पहिलं आहे, भाजी खाल्ल्यामुळे आपण लठ्ठे मोठे होतो, गाल फुगतात, डोळे सुंदर होतात आणि शरीर सुदृढ होते. तसेच लेचेपेचे ताठ होतात आणि खूप शांत झोप लागते. असे भाजी खाल्ल्यामुळे आपल्याला फायदे होतात. हे आहे आपलं आन्सर. तुम्ही लिहून घेतलं असेल किंवा लिहून घ्या. भाजीमध्ये व्हिटॅमिन असतं, तर आपण रोज भाज्या खाल्ल्या पाहिजेत. आणि भाजी चपातीसोबत आपण डाळ भात, भाजी पोळी सगळ्यांचा समावेश केला पाहिजे. म्हणजेच आपले शरीर सुदृढ राहील आणि व्हिटॅमिन आपल्याला मिळत राहील. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, भाजीचे फायदे आपण लिहून घेतले आहे. तर दुसरा आपला प्रश्न आहे, जायचं आपण पुढे आता. दुसरा प्रश्न लिहूया. कवितेमधून तुम्ही काय शिकवण घ्याल? आता आपण एवढी कविता बघितली भाजीची, त्यातून आपण काय शिकवण घ्यायची आहे, तर ते आपल्याला आता लिहून घ्या. तर दुसरा प्रश्न आपण आता लिहून घेणार आहोत. दुसरा प्रश्न आहे आपला, कवितेमधून तुम्ही काय शिकवण घ्याल? क्वेश्चन मार्क. आता याचा आपण आन्सर लिहायचा आहे. मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, कवितेमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांचे महत्त्व किंवा भाज्यांचे रंग बघितले. तर तुम्हाला सगळ्या भाज्यांचे रंग आणि त्याचं खाल्ल्याने काय होतं ते माहीत आहे. तर कोणता कोणता फायदा होतो ते आपण बघितलंच. तर आता त्याच्यातून आपण काय शिकलो? तर भाजी खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला कोणते कोणते फायदे होतात हे आपण शिकलो आणि ते सांगता येतात. म्हणजेच काय, आपले डोळे कसे गाजरामुळे सुंदर होतात, लेचेपेचे कसे ताठ होतात, छान छान गाल फुगतात व शांत झोप लागते. म्हणजेच भाज्यांमुळे आपल्या शरीराला कोणता फायदा होतो हे आपण या कवितेतून शिकलो आहे. तर आपण काय लिहिणार आहोत आता, की भाज्यांमुळे शरीराला भाज्यांमुळे शरीराला कोणते
फायदे होतात. भाज्यांमुळे शरीराला कोणते फायदे होतात? तसंच आपलं शरीर कशा प्रकारे सुदृढ राहते हे आपण या कवितेतून भाज्यांमुळे शरीराला कोणते फायदे होतात? आपण शरीर कशा प्रकारे सुदृढ राहते किंवा आपले शरीर कशा प्रकारे सुदृढ राहते हे आपण या कवितेतून अभ्यासले. हे बघा, भाज्यांमुळे आपल्या शरीराला खूप खूप फायदे होतात. आणि ते कोणते फायदे होतात? आपण या कवितेतून ते अभ्यासलं. आणि शरीराला सुदृढपणा येण्यासाठी आपण काय खायला हवं? तर कोणत्या कोणत्या पदार्थामध्ये व्हिटॅमिन आहे किंवा व्हेजिटेबल, फ्रूट आपण वेगवेगळे खातो की नाही? तर व्हेजिटेबल कोणते व्हेजिटेबल आपल्या शरीरासाठी चांगले आहेत हे आपण या कवितेतून शिकलो. म्हणजेच काय, भाजी या भाजी या कवितेतून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे भाज्यांची नावं समजली आणि त्यांचे फायदे समजले. तर अशा प्रकारे आपण या कवितेचे क्वेश्चन आन्सर लिहून घेतले. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक मी प्रश्न विचारणार आहे, त्याचं तुम्ही आन्सर. तर आपण आता याचे क्वेश्चन आन्सर लिहून घेतले. म्हणजेच काय, तर हे दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा. आपण हे लिहून घेतले आहे. तर मला सांगा, तुम्हाला भाज्यांचे रंग माहिती असतीलच ना? तर भाज्यांचे वेगवेगळे रंग असतात आणि या रंगांपासून आपण वेगवेगळ्या